माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत सकाराम महाराज भाग दुसरा कथासार अभिवाचन करत आहे. भाग दुसरा माता पित्याचे छत्र हरपले. बाळ सकारामाचं हे निरागस बाळपण फार दिवस टिकलं नाही. त्यास एकाएकी दृष्टी लागली. सकाराम जमतेम 5 वर्षाचा होत नाही तोवर त्याच्या डोईवरचे मातृछायाच हरपले. एकाएकी मातृवियोग झाल्याने तो सैरभैर झाला. आई 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 असा टाहो फोडून तो आई साक मारू लागला. त्याचा अकांत रामभट्टांना पाहावेना. सीतामाईच्या अकाली निधनाने स्वतः रामभट्टही खूप खचून गेले होते. सीतामाई या त्यांच्या संसाराचं नव्हे तर त्यांच्या जगण्याचाही फार मोठा आधार होता. त्यामुळे ते उदासवाणे खिन्न झाले होते. रामभट्टांनी आपलं दुःखावरून सकारामाची समजूत घातली. त्याची आई देवाघरी गेली, ती आता काही काळ देवाघरीच राहणार असं सांगून त्यांनी सकारामाला शांत केलं. नानूबाईने पुढाकार घेतला. त्याला मायेने जवळ घेऊन त्याचं सांत्वन केलं. हळूहळू सकारामाचा दुःख भार हलका झाला. सीताबाईच्या मृत्यूनंतर रामभट सकारामाची खूप काळजी घेऊ लागले. मंदिरात देवदर्शनात जाताना रात्रीच्या भजन कीर्तनाच्या वेळी ते सकारामास आपल्या सोबत घेऊन जात. सकारामासही देवाचा नाद होताच. सकारामाचा आईविना बालपण पितृछायेत असं हळूहळू पुढे जात होतं. सकाराम 8 वर्षाचा झाल्यावर रामभटांनी सकारामाची खूप थाटामाटात मुंज केली. नानूबाईने या सोहळ्यात कुठेही कमी पडू दिलं नाही. स्वतःच्या मुलाचे चोच पुरवावे तसं त्यांनी सकारामाचं सारं काही केलं. मुंजीनंतर रामभटांनी सकारामावर हळूहळू संस्कार घडवायला सुरुवात केली. मोकळा वेळ मिळाला की ते सकारामाला धर्म कर्म व्यवहार ज्ञान उपदेश करीत. सकाराम तो एकाग्र होऊन शांतपणे ऐकून घेई. सकारामाची गाडी अशी सरळपणे रुळावरून जात आहे हे पाहून रामभटांना मोठं समाधान वाटे. सीताबाईच्या निधनानंतर आपल्या मुलाचं पुढं कसं होईल, जी विवंचना रामभटांना भेडसावत होती ती आता दूर झाल्याचे ते हळूहळू संसार प्रपंचातून आपलं लक्ष काढून घेऊ लागले. उतार वय झालं होतं, त्यामुळे विरक्तीही वाढत होती. या विरक्तीतून रामभटांनी एके दिवशी संन्यास घ्यायचं ठरवलं. अंमळनेर येथील पुतण्या रंगनाथ यास त्यांनी आपल्या संन्यास घेण्याचा निर्णय कळवला. रंगनाथास संन्यास दीक्षेच्या पूर्वतयारीस ये असा निरोप धाडला. नानूबाईंना मात्र रामभटांचा निर्णय आवडला नाही हो. पत्नी जिवंत असताना, मुलगा अजून करता झालेला नसताना आपल्या पतीने अकाली संन्यास घ्यावा, संसाराला पाठ फिरवावी ही गोष्ट नानूबाईला रुचली नाही. त्याने रामभटाच्या निर्णयास खूप विरोध केला, खूप विरोध दर्शविला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. रामभट यांच्या निरोपानुसार त्यांचा पुतण्या रंगनाथ त्वरेने पिंपळी येथे आला. येताना तो संन्यास दीक्षेसाठी लागणारं साहित्य, भगवी वस्त्र, दीक्षा देणार अधिकारी पुरोहित आपल्या सर्व सवे घेऊन आला होता. ठरल्याप्रमाणे रामभटांनी संन्यास दीक्षा घेतली, पण त्यांनी रंगनाथा जवळ बोलावून नानूबाई सकारामाकडे आस्थेने लक्ष देत जा, असं आपल्या जबाबदाऱ्या यापुढे सांभाळाव्या अशी विनंती केली. रामभट यांनी आपला विरोध टाळून संन्यास घेतल्याने नानूबाई मात्र खूप दुखावल्या होत्या. पत्नी मुलगा यांची जबाबदारी टाळून रामभटांनी संन्यास दीक्षा घेतली याचं शल्य त्यांच्या मनाला खूप खुपू लागलं. रामभटाबद्दल तिला क्रोध वाटू लागला. संताप आला त्या सकारामावर काढू लागल्या. खरं तर नानूबाईंना संसाराची मोठी आवड होती, पण पतीने संन्यास घेतल्याने त्यांचे संसाराचे सारे बेत धुळीला मिळाले होते. त्या मग सकारामाचे राग करू लागल्या. नानूबाईंना सकाराम डोळ्यासमोर नकोस होऊ लागला. याच रागातून नानूबाईने आपली गाई गोरं राखण्याचं काम सकारामावर सोपवलं. सकारामाने ते आज्ञाधारकपणे स्वीकारलं हो. सकाराम आता आपली गाई गुरं रोज रानात घेऊन जाऊ लागला. त्यांची राखण करू लागला. रानात येणाऱ्या इतर गुराख्या समेत मैत्री करून तो त्यांच्याशी सरगीने वागू लागला. त्यांच्या रुटू बसू लागला. त्यांना रामायण महाभारतातल्या पुराणातल्या देवदिकांच्या गोष्टी सांगून त्यांच्यात रमू लागला. अधूनमधून दगडाचे टाळ करून भजन कीर्तनात दंग होऊ लागला. सकारामाच्या स्वभावाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो निरीच्छ होता. त्यांचा कोणत्याही गोष्टीत घट्ट नव्हता, आग्रह नव्हता, राग लोभ स्वार्थ त्याच्या वृत्तीला ठाऊक नव्हता. स्वार्थ नसल्याने स्वतःचा वेगळा विचारही नव्हता. हे चांगलं की ते चांगलं की वाईट अशी चिकित्साही तो करीत नसे. वडीलधाऱ्यांच्या इच्छेला होकार देणे, ती कृतीत आणणे हा त्याचा स्वभावच होऊन गेला होता. भूतकाळाची आठवण नाही, भविष्यकाळाबद्दल चिंता नाही, फक्त वर्तमान काळात राहायचं आणि होईल तेवढं
पांडुरंगाचं नामस्मरण करायचं, त्याचं भजन कीर्तन करीत नित्यकर्म करायचं. ही त्याच्या जगण्याची साधी सोपी रीत नव्हती. त्यामुळेच ब्राह्मण कुळात जन्माला येऊनही नानूबाईने आपल्याला गुरं राखायला लावली याचं त्यास मुळीच वैषम्य वाटत नव्हतं. खेद नव्हता की खंत नव्हती. सैन्यास घेतल्यानंतर रामभटांनाही संसारात राम उरला नव्हता. उतार वय, जगर राहटीबद्दलची उदासीनता यामुळे त्यांची प्रकृती खंगत होती. आपण आता फार काळ जगू असा भरोसा त्यांना वाटत नव्हता. जगण्याची त्यांची इच्छाही क्षीण झाली होती. एके दिवशी समोर मृत्यू टाकलेला पाहून त्यांनी सखारामाला जवळ बोलावलं. आपल्या पतीचा अंतकाळ जवळ आल्याचं नानूबाईंनी ओळखलं होतं. त्याही विषपन्नपणे रामभटांजवळ येऊन बसल्या. रामभटांनी सखारामाला प्रेमळपणे खूप उपदेश केला. देहाची पूजा करू नकोस, देवाला कधी विसरू नकोस, सत्याने वाग, दयाधर्म पाळ, असं त्यांनी सखारामाला कळकळीने सांगितलं. धर्म, कर्म, व्यवहार, नीती, जगत राहटी, परमार्थ याबद्दलचा तो नीतिबोधच होता. सखाराम आपल्या पित्याचा गुरुबोध देहमनाचे कान करून अंतरी साठवत होता. आपलं हृदगत सखारामाला उघड करून सांगत असतानाच रामभटांचा आवाज क्षीण होत गेला. त्यांचे पंचप्राण अकस्मात उडून गेले. सखारामाचं वय त्यावेळी जेमतेम 9-10 वर्षाचं होतं. 9-10 वर्षाचं होतं. या ठिकाणी कथा संपवते. पुढील भागात पुढील कथा आपण बघूया. हरे नमः. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव महाराज की जय. सखाराम महाराज की जय.